नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. अंगणवाडी सेविकांताईसाठी आहे. आता बऱ्याच मैत्रिणींना आकारच्या ग्रुपमधून किंवा आरंभच्या ग्रुपमधून फोन येत आहेत, पण ते खरे आहेत की खोटे हे काही कळत नाहीये. त्यामुळे तुम्ही पोषण ट्रॅकरवरचा 11 अंकी कोड नंबर हा कुणालाही शेअर करू नका, कारण की त्यामध्ये पोषण ट्रॅकरमध्ये पालकांचे आधार कार्ड, लाभार्थ्यांचे आधार कार्ड, फोन नंबर आपण ॲड केलेले आहेत आणि ते व्हेरीफाय देखील केलेले आहेत. त्यामुळे आपले नंबर हे महाराष्ट्रभरच्या ग्रुपमध्ये ॲड केलेले आहेत व त्या ग्रुपमध्येच कोणीही सायबर क्रिमिनल असू शकतो व तुम्हाला कोणत्याही आकारच्या किंवा आरंभच्या किंवा TPच्या ग्रुपमधून फोन आला असेल किंवा येईल तर तुम्ही 11 अंकी कोड नंबर हा कुणालाच सांगू नये. आपल्या महाराष्ट्राचा कोड नंबर असतो आणि जिल्ह्याचा कोड नंबर असतो, नंतर तालुक्याचा कोड नंबर असतो आणि नंतर आपल्या अंगणवाडीचा कोड नंबर असतो. असे हे सगळे कोड मिळून 11 अंकी आपल्या अंगणवाडीचा कोड तयार होतो. आणि तुम्हाला कोणाचाही फोन आला असल्यास तो कोड 11 अंकी शेअर करू नका, कारण की तुमचा हा कोड क्रमांक पर्यवेक्षिकेला म्हणजे मुख्य सेविकांना माहीतच असतो आणि CDPOंना सुद्धा माहीतच असतो. त्याच्यामुळे ते तुम्हाला हा 11 अंकी कोड कधी मागणार नाहीत. फक्त तुम्ही काळजी घ्यायची आहे की आपल्यामुळे कुणाचं नुकसान नको व्हायला, म्हणून हा 11 अंकी कोड कुणालाच शेअर करू नका. आणि तुम्हाला फोन आला असल्यास तुम्ही हा 11 अंकी कोड सांगितला जरी असेल तरी काही घाबरायचं कारण नाहीये. तुम्ही परत लॉग इन करताना फॉरगट MPIN वरती जायचं आहे आणि फॉरगट MPIN वरती जाऊन तुम्ही तुमचा MPIN चेंज करून घ्यायचा आहे, म्हणजे दुसरा टाकायचा आहे. म्हणजेच तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम येणार नाही. आणि इथून पुढेही लक्षात ठेवा की हा 11 अंकी कोड नंबर कुणालाही शेअर करू नका. हा फक्त कोड नंबर आपल्यालाच माहिती पाहिजे आणि फक्त आपल्या ऑफिसलाच माहिती असला पाहिजे. इतर कुणालाही हा कोड नंबर शेअर करू नका, कारण की खूप सायबर गुन्हे घडत आहेत. त्यामुळे हा 11 अंकी कोड नंबर कुणालाही तुम्ही शेअर करायचा नाहीये. फक्त आपल्याला ऑफिसचं काही कागदपत्रावर तो कोड नंबर द्यायचा असेल, मॅडमनी मागितला असेल, CDPO साहेबांनी मागितला असेल, तेव्हाच हा कोड नंबर शेअर करायचा आहे. इतर कोणालाही तुम्ही फोनवरती किंवा तुम्हाला कोणीतरी मुद्दामून फोन करेल व काहीतरी लालूच दाखवू शकते किंवा महत्त्वाचा फोन आहे तुम्हाला द्यावाच लागेल, असं काहीही न करता तुम्ही हा कोड शेअर करू नका. आणि तुम्हाला जर पडताळणी करायची असेल तर तुम्ही तुमच्या मुख्य सेविकांना फोन करून एकदा चेक करून घ्या, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन राहणार नाही. पण शक्यतो हा 11 अंकी कोड नंबर हा कुणालाही शेअर करू नका. ओके, थँक्यू.